राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. मुंबईमध्ये मराठ्यांनी अख्खं वादळ निर्माण केलं होतं आणि 3 ते 4 दिवस मुंबई अत्यंत जोरावरती मुंबई दाबून धरलेली, मुंबई थांबवून ठेवली होती. त्या मराठ्यांच्या हातामध्ये पडलं काय? म्हणजे ज्या मनोज जरांगे पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी म्हणजे जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावरती तिथली माती कपाळाला लावली आणि सांगितलं की एकतर मी आरक्षण मिळाल्याची यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल, त्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही. मला गोळ्या घाला, मला फासावरती लटकावा, मला जेलमध्ये टाका, मला काही फरक पडत नाही. मी काय आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही. आरक्षणाची मागणी आपली होती की सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावं. आता हा सरसकट शब्द ज्यावेळेला आपण मनोज जरांगे पाटलांचं मुलाखत घेतली होती, इंटरव्ह्यू घेतलेला त्यांच्या बीडमध्ये जाऊन, त्यावेळेला आपल्या इंटरव्ह्यूमध्ये देखील त्यांनी या शब्दाचा उल्लेख केलेला की सरसकट हा शब्द ज्या वेळेला सरकारच्या कमिटी जे शिष्टमंडळ होतं मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला जात होतं आंतरवाली सराठी येथे, यावेळी सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटलांच्या कानावरती ही गोष्ट टाकलेली की सरसकट हा शब्द तुम्ही वापरा, जेणेकरून तुम्हाला बाकीच्या गोष्टींना जास्त उत्तर देण्याची गरज लागणार नाही. आणि त्या सरसकट शब्दावरती मनोज जरांगे पाटील आरक्षण घेण्यासाठी मुंबईला आले होते. सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे या मागणीसाठी ते ठाम होते. आता सरसकट आरक्षण त्यांना मिळालं आहे का? जर काही GR मिळालं आहे, हा GRमध्ये किंवा असं कुठेही सरसकट मराठ्यांना आरक्षण आम्ही दिलं आहे असं कुठल्याही प्रकारचा काय त्याच्यामध्ये उल्लेख आहे का? दुसरी गोष्ट, देवाभाऊ प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक बॅनरवरती जे जे होर्डिंग्स आहेत तिथं देवाभाऊचे पोस्टर लागलेले आहेत. मी काल मुंबईला गेलेलो, अत्यंत 10-15 मीटर, 50 मीटर, 100 मीटरवरती जे काही होर्डिंग्स आहेत हायवेच्या बाजूला, त्या एकाही होर्डिंग्सला न सोडता सगळ्या सरसकट होर्डिंग्सवरती एकच चित्र आहे, ते म्हणजे देवाभाऊ. हे देवाभाऊ चित्र काय, हे 2-3 गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. सगळ्यात महत्त्वाचं, मनोज जरांगे पाटील ज्या गोष्टींसाठी उपोषणाला आलेले ते उपोषण त्यांचं सक्सेसफुल झालं आहे का? जो काही त्यांच्या हातामध्ये GR सरकारनं चिटकवला आणि त्या GRमधून मराठ्यांच्या पोरांचं भलं होणार आहे का? मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळणार आहे का? हैदराबाद गॅझेटमध्ये जे काही गोष्टी आहेत त्या हैदराबाद गॅझेटचा किती प्रमाणामध्ये फरक पडणार आहे ते समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं की सरसकट आरक्षण मिळावं ह्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये उपोषण केलं होतं. तर ते सरसकट आरक्षण मिळालेलं नाही आहे. GRमध्ये असा कुठंही उल्लेख नाही आहे की मराठ्यांना सरसकट आरक्षण आम्ही देऊ. दुसरी गोष्ट, हैदराबाद गॅझेटियरनुसार जे मनोज जरांगे पाटलांची मागणी देखील होती की हैदराबाद गॅझेटला त्याचा अभ्यास करावा, त्यातल्या नोंदी घ्याव्यात आणि त्या नोंदींच्या हिशोबाने मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. या अगोदर देखील हैदराबाद गॅझेटच्या अभ्यासानुसार, अंदाजानुसार ज्या नोंदी सापडतील त्या नोंदी घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळं आत्ता हैदराबाद गॅझेटचा फायदा जास्त काय होणार नाही असं राजकीय विश्लेषकांचं आणि आरक्षणाच्या अभ्यासकांचं म्हणणं जरी असलं तरी हैदराबाद गॅझेटच्या पुढे फक्त सातारा संस्थानचं जे काही गॅझेट होतं किंवा पुणे आणि औंध संस्थान गॅझेट जे होतं, ह्या 2-3 गोष्टी जर ॲड केल्या असत्या तर सगळ्यात जास्त फायदा कोणाला झाला असं तुम्हाला माहिती आहे? पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो काही मराठा समाज आहे, जो कुणबी समाज आहे, आणि हे कुणबी कुठं मी बोलतो आहे की सातारा गॅझेटच्या नियमानुसार आहे, तर जर का त्या GRमध्ये हे सातारा गॅझेट आणि पुणे संस्थान किंवा औंध संस्थानचे गॅझेटनुसार जर ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला असता तर मला वाटतं की फक्त मराठवाड्यातल्या मराठ्यांना नाही तर पश्चिम महाराष्ट्र असतील, कोकणातल्या असतील आणि उर्वरित इतर भागातले म्हणजे मराठा समाजाची जी पोरं आहेत आपली, ह्या सगळ्यांना आरक्षण मिळालं असतं. परंतु जे काही GR मिळालं आहे, 1-2 गोष्टी समजून घ्या की GR हा ॲक्ट कायद्यापेक्षा मोठा नाही आहे. GR हे परिपत्रक आहे. तुमची एखादी संस्था आहे, तुमची एखादी कंपनी किंवा तुमचं एखादं सरकार आहे, ज्या मागण्या तुमच्याकडे येतात त्या सरकार तुम्हाला त्या एका लेटरवरती लिहून देतात, त्याला GR म्हणतात की सरकारनं त्या गोष्टी मान्य केलेत आणि ही गोष्ट आजपासून लागू झाली. पण कायदा असं, ह्या GRला उद्या कोणीही ऑर्डर करू शकतं, स्टे आणू शकतं, त्याच्या विरोधात कारवाई करू शकतं आणि हे GR रद्द करू शकतं. त्यामुळे ह्या GRला लाँग टर्ममध्ये कुठल्याही बेस नसल्या कारणामुळे हे GR टिकत नाहीत. आता बघा ना, मुंबई हायकोर्टामध्ये या GRच्या विरोधामध्ये 2 व्यक्तींनी याचिका दाखल केलेली. सुप्रीम कोर्टामध्ये एका NGOच्या माध्यमातून हा GR रद्द व्हावा म्हणून याचिका दाखल केलेली. इतकंच आहे की मित्रांनो, हा काय GR आहे, ह्या GRच्या आडून सरकारनं मराठ्यांचं वादळ मुंबईमधून हटवलं आणि त्या गोष्टीमध्ये सरकार जिंकलं, मराठ्यांचं पानिपत केलं म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला देवाभाऊचे पोस्टर बघायला मिळतात. ती जाहिरात कुणी दिली माहीत नाही. आता तुम्हाला साधी सिंपल गोष्ट सांगतो, साधी आपल्या चौकामध्ये जर एखादं होर्डिंग असेल, त्या होर्डिंगवरती आपल्याला जाहिरात द्यायची असेल 10x10ची, 20x20ची, 15x15ची, तर त्याची फक्त किती कॉस्ट आहे
तुम्ही जाऊन फक्त चौकशी करा की 4 दिवस आम्हाला फक्त ती जाहिरात लावायची, त्या बॅनर लावायचा आमचं त्या होर्डिंगवरती, त्याचं भाडं किती तुम्ही तेवढं माहिती घ्या. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये देवाभाऊचे बॅनर लागलेत, प्रत्येक हायवेमध्ये, प्रत्येक प्राईम लोकेशनला. ही जाहिरात कुणी दिली हे आजपर्यंत माहीत नाही, परंतु प्रत्येक न्यूज चॅनलला, प्रत्येक न्यूजपेपरला आणि सगळ्या ठिकाणी देवाभाऊच्या पोस्टरचे बॅनर लागले. देवाभाऊ एका बाजूला उभे राहिले, बसले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमाचं दर्शन करतायत आणि एका बाजूला भगवा लिहिले, त्याच्यामध्ये देवाभाऊ लिहिले. बॅनर बघितलं असेल कदाचित, आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला बघायला मिळेल. हा देवाभाऊचं बॅनर लावण्याच्या पाठीमागचं हेच उद्दिष्ट आहे की मराठ्यांनी चक्रव्यूह आखलं होतं आणि या चक्रव्यूहाला भेदत देवाभाऊनी मार्ग काढला, जो की त्या मार्गातून पुढं भविष्यात काय होणारही नाही, परंतु मराठ्यांना मूर्ख कसं बनवलं म्हणून ते देवाभाऊचे बॅनर पूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत. आता मराठ्यांनी यातनं स्वतःवरती किती घ्यायचं आणि किती नाही घ्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे. कारण जे आरक्षणासाठी लढत होते, जे उपोषणाच्या ठिकाणी आले होते, मुंबईला आलेले, त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आरक्षण मिळालं, पण ह्या GR जर उद्या रद्द झाला, आता आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही 1994चा GR रद्द करून दाखवू, ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत. जर का उद्या मराठा आरक्षणाचा हा काही GR रद्द झाला तर एकाही मराठ्याच्या पोराला ह्या GRमधनं फायदा होणार नाही. जर GRच रद्द होणार असेल तर फायदाच नाही होणार आहे. आणि त्याच्यामुळं 2012चा जो काही कायदा होता त्याच्यामध्ये अपडेट करण्याची गरज होती, अपग्रेड करायची गरज होती, त्या मॉडिफाय करायची गरज होती आणि नवीन एक कायदा तयार करून मराठा समाजाला एक स्वतंत्र आरक्षण कसं देता येईल ह्याच्यावरती खरं तर हा फोकस देण्याचा प्रयत्न होता. परंतु मराठा समाजामध्ये काही प्रॉब्लेम आहेत. मी तुम्हाला आता स्पष्ट बोलतो. जे अजय बारसकर वगैरे ते आले त्याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवून सांगेल, कारण व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये ह्यासाठी आपला प्रयत्न आहे. पण एक गोष्ट तुम्हाला पाठीमागच्या काही दिवसापासून बघायला मिळेल की जे मनोज जरांगे पाटलांच्या अत्यंत जवळ जातात ते काही काळानंतर मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये जातात. 2 पॉसिबिलिटी आहेत. एक तर जी लोक त्यांच्या जवळ जातात ते कुठल्या ना कुठल्या तरी स्वार्थासाठी जातात आणि त्यांचा स्वार्थ पूर्ण नाही झाला म्हणून ते लोक मनोज जरांगे पाटलांना सोडून निघून जातात किंवा त्यांच्या विरोधामध्ये बोलायला तयार होतात. दुसरी गोष्ट, काही ना काहीतरी खटकत असेल, घटत असेल, त्याच्यामुळं या दोन्ही पार्टीमध्ये म्हणजे मनोज जरांगे पाटलांचे जे सहकारी आहेत त्यांच्यामध्ये ते खटकाखटकी उठते आणि मग नंतर ते त्यांच्या विरोधामध्ये बोलायला तयार होतात. पहिल्यांदा ज्या वेळेला वाशीला हे सगळं झालं आणि वाशीला एकदा मराठ्यांना पानिपत झालं, मराठ्यांचं फसवलं, मूर्खात काढलं, त्यावेळेला देखील मनोज जरांगे पाटलांच्या जवळचे जे काही अभ्यासक म्हणून काम करत होते, आरक्षणावरती जे काही चर्चा करत होते, त्यातले अजय बारसकर एक होते, जे वाशीवरची घटना घडल्यानंतर पण लगेच बाहेर आले आणि त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये बंड ठोकले, विरोधामध्ये बोलायला सुरुवात केली. यामध्ये देखील तेच झालं. योगेश केदार, यामध्ये मला हे गोष्ट सांगायची की जे BG कोळसे पाटील आहेत हे भारताच्या न्यायाधीश आहेत, ते माजी न्यायाधीश आहेत, त्यांचा काही अभ्यास काय आपल्यासारखा नसेल, ते न्यायनिवाडा करत होते. तर त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो GR आहे, हा या GRचा काडी मात्र काय फायदा होणार नाही, कारण हा GRच उद्या जर रद्द झाला ही सगळी मेहनत पाण्यात जाणार आहे. मनोज जरांगे पाटलांनी या मुद्द्यावरती जर अडून राहिले असते की तुम्ही जाऊन कायदा करा, अधिवेशन बोलवा आणि कायदा पारित करा आणि त्या कायद्यामध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं असं कायदा बनवा, तर त्या कायद्याला जास्त कोणी आव्हान देणार नाही. पण या GRला साधा एखादा छोटा वकील देखील उद्या कोर्टामध्ये उभा राहून आव्हान देऊ शकतो आणि हा GR रद्द करू शकतो. दुसरी गोष्ट, अजय बारसकरांनी आता एका TV चॅनलला इंटरव्ह्यू दिला. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटलांकडे अभ्यास पूर्ण कमी आहे, त्यांना अशा कुठल्याही प्रकारच्या अभ्यासामध्ये इंटरेस्ट नाही. दुसरी गोष्ट, जे अभ्यासक किंवा जे त्यांच्या जवळ जाणारे लोक बाहेर का जातात, पळून का जातात, तर मनोज जरांगे पाटलांना एकट्याला फ्रेममध्ये राहायचं आहे, त्यामुळे त्यांच्या फ्रेममध्ये इतर कोणी आलेलं त्यांना अजिबात आवडत नाही. आता याच्यामध्ये 2 दुजा भाव आहेत. अजय बारसकर इतक्या दिवस कुठं होते हा सगळा प्रश्न आहे, परंतु मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेमुळे, मनोज जरांगे पाटलांच्या प्रयत्नांमुळे जे आरक्षण मिळाले ते आपल्याला विसरता येणार नाही. जे खरंच 58 लाख नोंदी मिळाल्यात, आता 58 लाख नोंदी मिळाल्यावरती देखील अजय बारसकरांचा आक्षेप आहे की ज्या अमरावती जिल्ह्यामध्ये एकट्या 25 लाख नोंदी मिळालेल्या आहेत त्या गोष्टींचं श्रेय मनोज जरांगे पाटलांना घेता येणार नाही, किंवा जे इतर कोकणातले वगैरे जे लोकांना कुणबी प्रमाणपत्र ऑलरेडी मिळालेले त्यांना मनोज जरांगे पाटलांना श्रेय घेता येणार नाही. मनोज जरांगे पाटलांमुळं जे काही 2-2.5 लोकांना प्रमाणपत्र मिळालेले आहेत त्यापैकी 10,000 ते 15,000 अधिकृतरित्या, मी तुम्हाला सांगतो 10,000 ते 15,000 जात पडताळणी झालेले आहेत. इतकंच आत्तापर्यंत पोरांना आरक्षण मिळाले. पण जर इतकं देखील असेल आणि हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी आहे, सातारा गॅझेटमध्ये कुणबी आहेत, मराठा समाजामधलं जर ही जनजागृती असेल तर ही देखील मनोज जरांगे पाटलांची मोठी अचिव्हमेंट आहे. पण यामुळं मनोज जरांगे पाटलांचं जे काय आहे की माझ्यामुळं 4 कोटी मराठे
OBCमध्ये आले, 4 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळालं, हे जे अजय बारसकरांचे शब्द आहेत ते तुम्हाला सांगतो. अजय बारसकरांचं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील जी गोष्ट बोलतात की हे माझ्यामुळं झालं, ती मीपणा मनोज जरांगे पाटलांना नडतो. दुसरी गोष्ट, अभ्यासकांचं कुठलंही ऐकायचं नाही. मनोज जरांगे पाटलांना फक्त उपोषण कसं करायचं आणि मीडिया हायलाईट कसं मिळवायचं हे त्यांना चांगलं समजतं. बाकी अभ्यासाच्याबद्दल कुठल्याही गोष्टीचं त्यांच्याकडे तारतम्य नाही किंवा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा अभ्यास नाही, असं अजय बारसकरांचं म्हणणं आहे. एकंदरीत त्या सगळ्या मुद्द्यांवरती तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. पण मनोज जरांगे पाटलांचे अत्यंत जवळची लोक त्यांना सोडून का जात आहेत, ह्याच्या पाठीमागे नक्की कारण काय ते कारण देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल की नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.